ऋषी सर म्हणतात ते बरोबर आहे का नाही ही शोध मोहीम करता करता मला माझ्या शिक्षणाकडे बी लक्ष द्यायला लागणार, ते बी गरजेचंच आहे. मी तुला सबूत देतो, मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. कमळे, आयाना आबासनी न्याय मिळवून द्यायचा हे जरी महत्वाचं असेल तरी त्यांचं सपान पुरं करणं हे बी तुझं कर्तव्यच आहे. ए अनिका, काय ते बघ निंगी. आता हे फॉर्म जमा केलं का कामच झालं? ही आली आहे म्हणजे ती कमळी आलीच असणार. नीट बघ, तिच्या हातात फॉर्म आहे म्हणजे ती ऍडमिशन करायला चालली आहे. करेक्ट. काय ग निंगू पिंगू कच्चा लिंबू, कधी आलीस? हातात बघू बरं काय. ए तुला काय करायचं आहे? तो आमचा ऍडमिशन फॉर्म आहे. आमचा ओ म्हणजे तुझ्यासोबत ती गावछाप मैत्रीण कमळी टमळी पण आली आहे. काय वाटत नाही पुन्हा कशी काय आली ती? तिचे काहीतरी ते आई आणि आबा गेलेले ना. ए तुला जगावाला जायचं नाही त्या गाडीत बसायचं, तुझा काय संबंध आहे? चल बाजूला हो, मला जाऊ दे. ऐकून घे माझं. तुला ऍडमिशन घ्यायला मी परमिशन देते, पण ती गावछाप कमी आहे ना, तिचा फॉर्म दे. तुला एकदाच सांगतोय, उगाच माझ्या डोसक्यात जायचं काम करायचं नाही. आज ऍडमिशन भरायची शेवटची मुदत आहे, मला ऍडमिशन भरू दे. चल. मी आधीच सांगतेय, कमळी मोहिते हे नाव या कॉलेजमधून संपलंय. हे बोलणारी आणि ठरवणारी तू कोण आहेस? मी कमळीचं ऍडमिशन बी करणार आणि ती कॉलेजला बी येणार. चल. ए काय विसरलीस का? त्या कॉलेजची मालकीण मी, हे कॉलेज माझं आहे. त्यामुळे मी इथे ठरवणार कोणाला ऍडमिशन मिळणार आणि कोणाला नाही. देतो फॉर्म. हे तुला काय खूळ लागलंय काय? तू शांत बस, तू असं काय बी करणार नाहीस. दे फॉर्म. ए खुळ्यासारखं करू नकोस, गपचूप बस. फॉर्म दे नाही तर मारी ना तुला. अगं फॉर्म फाटली. अगं सोड की मला. अगं सोड. दे सोड. चला. ए सोडा की गं. मूर्ख. सी ए सोडा मला. हा फॉर्म बघा, हा फॉर्म बघा, हा फॉर्म. हा त्या गावछाप कमळीचा फॉर्म आहे. आता कमळी या नावाचं प्रकरण मी कायमच या कॉलेजमधून मिटावून टाकतीये. अनिका फॉर्म दे. नाही देणार. माझा फॉर्म फाडायचा अधिकार तुला कोणी दिला? तुझी मला मारण्याची हिंमत कशी काय झाली? तू इथे परत का आली? लाज नाही वाटत तुला? ए तुला काय वाटलं ग? मी हरलो, संकट आलं म्हणून पळून गेलो? मी असं मागे हटणार नाही, कारण ही माझ्या आयाना आबांची शिकवणच नाही. शिकवण? मग मला सांग, शिकवण देणारे लोक कुठे गेले? ना तुझी आई उरली आहे, ना तुझे आबा उरले. मग आता कोणासाठी शिकतेस? दुःख झालं म्हणून माणूस संपत नसतोय, तर त्याला परत हिमतीनं उभं राहायची ताकद मिळते. आणि मी जोवर जिवंत आहे ना, तोवर मी लढत राहणार. आता फक्त माझ्या आयाना आबांसाठीच नाही, तर त्यांच्या स्वप्नांसाठी मी लढणार आहे. त्यांनी मला कवाच असं संकटापासून लांब पळून जायला शिकवलेलं नाही, कायम संकटांना 4 हात करायला शिकवले. आज जरी त्यांचा हात माझ्या डोसक्यावर नसेल, पण त्यांची शिकवण माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे आणि तीच माझी ताकद आहे, हे ध्यानात ठेवते. तो फक्त ऍडमिशन फॉर्म नाही, तर माझ्या आई आणि आबांचं सपान पुरं करायचं तिकीट आहे. आणि त्याला तुलाच काय, दुसरा कुणालाच फाडायचा अधिकार नाही. हे कॉलेज माझ्या आजीचं आहे, त्यामुळे इथे तुला ऍडमिशन मिळणार नाही. कोण म्हणतंय ऍडमिशन मिळणार नाहीये?
अरे ही कमळी आपल्या कॉलेजमध्ये पहिली आली होती. अन्नपूर्णा मॅडमने जाहीर केलं होतं की आपल्या कॉलेजमध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढच्या वर्षाचं पूर्ण शिक्षण कॉलेज करणार. आणि त्यामुळेच या वर्षाची कमळीची संपूर्ण फी कॉलेज भरतंय. त्यामुळे कमळीचं ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे. कमळी, अभिनंदन, तुमची हॉस्टेलची पण सोय झालेली आहे. आता एकदा ऑफिसला जा आणि तिथं सही करा, ठीक आहे? कुंबळे, आज तू लय भारी काम केलंस बघ. मला तर लय आनंद झाला आज. बंड्या बंड्या, आज कमळीनं काय कमाल केली म्हणून सांगू तुला. काय काय झालंय काय? अरे बंड्या, आज ती माकडीनं निकी परत आली होती कमळीला नडायला. खरं कमळीने अशी तिची सानकन कानाखाली वाजवली की नाही, मला तर लयच मज्जा आली बघ. काय सांगाल्यास? अरे सगळ्या कॉलेज समोर ऍडमिशन फॉर्म कमळीचा फाडायला निघाली होती. आणि वर म्हणती कशी कमळीला मी ऍडमिशनच मिळून देणार नाही म्हणून. पण 2च मिनिटात कमळीनं तिचा माझच जिरवला. सगळीजण अशी टाळ्या वाजत होती की नाही. आणि ते सोड बंड्या, त्या कॉलेजच्या रजिस्टर मॅडम आल्या आणि त्यांनी डिक्लेअर केलं कमळीचं ऍडमिशन झालंय म्हणून. वा वा कमळे, क्या बात आहे. हे लय भारी केलंस तू. अरे हेच तर मिसिंग होतं. हेच मिस करत होतो मी. ही माझी खरी कमळी. फायटर, अन्यायाविरुद्ध लढणारी, अशी फडाफडा बोलणारी. वय वय ऋषी सर, तुम्ही म्हणला म्हणून मी कमळीचं ऍडमिशन करायला गेलो, नाहीतर माझ्या डोसक्यात बी आलं नसतं बघा. सो आता त्या अनिकाचा विचार नको करायला. तिच्याकडे काही कामधंदे नाही आहेत. या असाच तमाशा करत असते ती. सोडा. तुमचं भांडण भाषणं झाले असतील ना, तर पोटा पाण्याचं बघूया. भूक लागल्या मला. आपण एक काम करू, कॅन्टीनला जाऊ. मस्त सोय करतो तुमची. चल, मी बी येतो तुझ्या संग. थँक्यू. थँक्यू. मला बाय द वे, अभिनंदन. परत एकदा तू तुझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करतेस, त्यासाठी वेलकम बॅक फायटर. थँक्यू सर. तुम्ही आता बघा, मी मागं नाही हटणार. मी माझ्या आई आणि आबांचं स्वप्न पूर्ण करून दाखवणारच. हे अनिका, ते बघ तुझा हिरो. काय ग अनिका, ब्रेकअप झालंय का तुमचं? नाही म्हणजे आजकाल ऋषी सर खूप जास्तच कमी. वाटेल ते बोलू नको ना आता. स्लॅप युअर फेस. एक मिनिट, मी आलो.